ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. परमामृत ग्रंथाचं हे 11वं प्रकरण आहे, अज्ञान खंडन, आणि ज्याचा अर्थ आपण सध्या पाहतो आहे एक ओवीचा. मी सांगितलं की जसं अज्ञान खंडन हे प्रकरण या ग्रंथात आहे, तसंच ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या अमृतानुभव ग्रंथात देखील हे प्रकरण आहे. परंतु आता 2 अध्यायापासून आपण पाहतोय की हे आणखी क्लिष्ट केलेली दिसतात ही प्रकरणं आणि हे ज्ञान सर्व. जर आपण अमृतानुभव वाचलं आणि त्यातलं अज्ञान खंडन प्रकरण वाचलं तर ते देखील असंच आहे. म्हणजे लेखकांनी त्या सगळ्या लिखाणातनं मी किती प्रतिभावंत आहे, मी किती दृष्टांत देऊ शकतो, मी किती चांगली भाषा वापरू शकतो, याचाच सर्वांनी, या साधू संतांनी विचार केलेला दिसतो. काही सर्व नाही. पण ज्यांना हा वेदांत कळला पाहिजे, ज्या साधू संतांनी केवळ भक्ती आणि योगावर लिहिलं आहे त्यांची गोष्ट वेगळी. भक्तीमध्ये कथानकच असतात, साधे सोपी असतात, त्यामुळे फार सोप्या ओव्या असतात, सर्वांना समजतात. पण हा वेदांत मांडायचा हा आधीच क्लिष्ट, आणि त्याला आणखी असं काहीतरी खूप हे करून त्याचं जे काव्य आहे, तर त्या काव्यामध्ये खूप अलंकार आणि खूप त्याचं स्टँडर्ड पाहून जर ते काव्य केलं तर लोकांना ते कसं कळणार आहे? फार कठीण आहे कळणं. म्हणजे मला हे 2-3 कारण दुसरा आपल्या मराठीमध्ये वेदांतावरचा ग्रंथ असा नाहीच आहे, मराठीत ओवीबद्ध असलेला नाहीच आहे. जे आहे ते संस्कृतच आहे आणि संस्कृत भाषांतर आहे. संस्कृताचं मराठी भाषांतर आहे, चांगलं केलेलं भाषांतर आहे, उत्तम भाषांतर आहे. जसं पुण्याच्या जोगांनी जे शंकर भक्त जोग म्हणून ओळखले जातात, त्यांनी फार उत्कृष्ट भाषांतर केलेलं आहे आणि इतरांनी पण केलेलं आहे. पण ओवीबद्ध असं मराठी फक्त असं काही वेदांताचं पुस्तक मला असं वाटतं नाही आहे. आणि जे आहे ते दुसऱ्या ग्रंथाचं हे केलेलं आहे, भाषांतर फक्त केलेलं आहे. तर असं काही आपण हे मिळाले आपल्याला, तेवढा वेळ मिळाला आणि तेवढं जर भगवंतानी ती हे दिली, आपल्याला शक्ती दिली, तर आपणही एखादा लहानसा ग्रंथ वेदांताचा करू शकतो, ज्यामध्ये हे प्रकरण सगळे सोपी करू शकतो. कारण हे समजायला फार कठीण झालेले आहे. म्हणजे सामान्य माणसाला हे कसं समजावून सांगावं की अज्ञान काय आहे आणि त्याचं कशा प्रकारे खंडन झालेलं आहे, आणि ज्ञान काय आहे, ज्ञानाचं पण खंडन कसं झालेलं आहे. मग ज्ञानाचं खंडन झालं असेल तर मग ज्ञान उरतं कुठे, हे सगळं समजावून सांगायला जी आहे ती सोपी भाषा वापरायला पाहिजे असं मला वाटतं. आणि सुरुवातीचे काही अध्याय या परमामृताचे थोडे सोपी जरी असले तरी हे फार क्लिष्ट होत चाललेलं आहे पुढे. पण तरीही आपल्याला पूर्ण करायचं आहे, कारण 2/3 आपण पूर्ण केला आहे. तर आपण आता हा तिसरा श्लोक, तिसरी ओवी आता इथे वाचू आणि त्याचा अर्थ थोडा जाणून घेऊ. आणि ह्या ज्या ओव्या आहेत या आपण भरभर घेऊ, म्हणजे लवकर निदान संपेल तरी. आणि
मी जे काही याचा अर्थ सांगतो आहे यात थोडंसं ज्ञानेश्वरीपेक्षा थोडं सोपी आहे हे. यातले जे शब्द आहेत ते बरेचसे थोडे नवीन आहेत आणि कारण ज्ञानेश्वरीमधले शब्द बरेच जुन्या काळचे आहेत आणि त्यामुळे पहिल्यांदा तर आपल्याला त्या शब्दांचा अर्थ जाणून घ्यावा लागतो आणि त्यानंतर मग पदांचा अर्थ आणि त्यानंतर मग पूर्ण ओवीचा अर्थ असं सगळं जावं लागतं. हे त्यातल्या त्यात थोडं बरं आहे हा ग्रंथ. तर मी समजावून सांगतो, पहा त्यातलं जेवढं आपल्याला करता समजेल जेवढं आपल्याला तेवढं ठीक आहे. तसं आपलं जे देव कोठे आहे हे जे पुस्तक आहे यामध्ये बरंच सोपी केलेलं आहे. आपण हा सर्व भाग देव कोठे आहे यामध्ये आलेला आहे आणि बराच सोपी करून लोकांना सांगितलेला आहे की सामान्य माणसाने देखील 2-4 वेळा वाचला आणि त्याच्यावरती जर चिंतन केलं तर कळू शकेल. तर असो, ही ओवी अशी आहे, जाणीवा नेणीवा दोन्ही विरहित भावा. जे जाणीव नेणीव नसलेला विरहित असा भाव, दोन्ही विरहित असा भाव. जाणीवा नेणीवा दोन्ही विरहित भावा, दोही बीजा बोलावा विस्तारिता तो. आता इथे जाणीव म्हणजे व्यवहारिक ज्ञान असं घ्यायला पाहिजे. व्यवहारिक ज्ञान किंवा विज्ञान असा अर्थ इथे घेतला पाहिजे. जाणीव व नेणीव विरहित जो भाव, तो भाव म्हणजे स्वरूप आहे आणि त्याने त्याने दोन्ही भावांचा विस्तार बीजरूपाने केला आहे. कारण बीज जे आहे, आपण बीज म्हणजे काय ते बोललो होतो, त्या बीजावरती जोपर्यंत स्वरूपातनं त्या बीजाला चेतना मिळणार नाही तोपर्यंत बीजामधनं कुठलाच भाव तयार होणार नाही. तर हे चेतना देणारं असं स्वरूप आहे. म्हणून दोन्ही बीजा बोलावा विस्तारिता तो. विरहित जाणीव नेणीव विरहित जो भाव आहे म्हणजे स्वरूप आहे, त्याने दोन्ही भावांचा विस्तार बीजरूपाने केलेला आहे. विस्तार केला आहे म्हणजे वाढवला आहे. उदाहरणार्थ, आपलं जे स्थूल आपण पाहिलं होतं शरीर, हाडामासाचं शरीर, त्यानंतर आपण आतमधले इंद्रिय आणि अंतःकरण असं दुसरं सूक्ष्म शरीर पाहिलं होतं आणि तिसरं कारण शरीर पाहिलं होतं की ज्यातनं हे दोन्ही निर्माण झाले. मग यामध्ये चेतना कुठनं आलेली आहे, हे सजीव कसं झालं, तर ही चेतना स्वरूपातनं आलेली आहे. आत्म्यामधनं ही चेतना आलेली आहे. आत्म्या जवळ असल्यामुळे आत्मा त्यात लिप्त होत नाही. या दोन्ही तिन्ही प्रकारच्या देहामध्ये आत्मा हा लिप्त न होता केवळ आत्म्याचा जो प्रभाव आहे, आत्म्याची जी चेतना आहे त्यातनंच हे पूर्ण चेतन झालेलं आहे, आत्मचेतनेनीच. आणि आत्मचेतनेने चेतन झाल्यामुळे जे बीज आहे त्या बीजामधनं हे शरीर निघाले आहेत आणि या शरीरामधनं हे याचा विस्तार झालेला आहे, फार मोठा दृश्याचा विस्तार झाला आहे, असा याचा अर्थ आपल्याला घेता येईल. इथे पुन्हा एकदा सांगतो, जाणीव म्हणजे इथे व्यावहारिक ज्ञान किंवा विज्ञान असा अर्थ घेतला पाहिजे. जाणीवा नेणीवा दोन्ही विरहित भावा. जाणीव नेणीव विरहित जो भाव म्हणजे ते स्वरूपच, केवळ स्वरूप जे आहे किंवा आत्मा किंवा परमात्मा जे आहे तेच केवळ जाणीव नेणीव विरहित असं राहणार आहे, स्वरूप राहणार आहे. त्याने दोन्ही भावांचा विस्तार बीजरूपाने केला आहे. कोणते दोन्ही भाव? अज्ञान देखील वाढवला आहे आणि ज्ञान देखील वाढवला आहे, म्हणून दोन्ही भावांचा विस्तार केला आहे, असा या ओवीचा अर्थ आहे. आता आपण पुढची ओवी पाहू. पुढची ओवी क्रमांक 4. तो जाणीवा नेणीवा नातुळे दोन्ही भावा, आधीच असे तो जाणावा स्वरूपानंद. तो जाणीवा नेणीवा
नातुळे दोन्ही भावा. तो जो स्वरूपाचा आनंद आहे तो आधीच असे तो जाणावा स्वरूपानंद. तो जो स्वरूपाचा आनंद आहे तो अज्ञान विज्ञान या दोन्ही भावांपासून मुक्त आहे असे जाणावे. जर परमात्मा स्वतःच ज्ञानरूप आहे तर त्याला दुसरे ज्ञान किंवा अज्ञान याच्याशी काही कर्तव्य नाही असा या ओवीचा अर्थ आहे. तो जाणीवा नेणीवा नातुळे दोन्ही भावा, आधीच असे तो जाणावा. या दोन्ही भावांपासून तू मुक्त आहे असं जाणावं. आणि जर परमात्मा स्वतः ज्ञानरूप आहे, स्वरूपानंद म्हणजे परमात्मा, आनंद रूप किंवा ज्ञानरूप असा तो परमात्मा किंवा स्वरूप. जर परमात्मा स्वतःच ज्ञानरूप आहे तर त्याला दुसरे ज्ञान किंवा अज्ञान याच्याशी काही कर्तव्य नाही. ना तुळे दोन्ही भावा, दोन्ही भावांशी काही कर्तव्य नाही. आधीच असे तो जाणावा. तर आधीच असे तो जाणावा स्वरूपानंद. तर त्याला स्वरूपानंद असं जाणावं म्हणजे तोच परमात्मा आहे, ते स्वरूप आहे किंवा आत्मा आहे आणि तो दोन्ही भावांपेक्षा वेगळा आहे. नातुळे दोन्ही भावा, जाणीव नेणीव या दोन्ही भावांपेक्षा तो वेगळा आहे. आता आपण 5वी ओवी पाहू. काहीच न स्फुरता आधी, जे स्थळ असे अनादी, जे ज्ञानाची कधी ज्ञाप्ती मात्र. ही 5वी ओवी आहे. काहीच न स्फुरता आधी, स्थळ असे अनादी, म्हणजे जेथे काही स्फुरणच होत नाही असे जे अनादी स्थळ आहे. तर कारण जो शुद्ध विशुद्ध आत्मा असा आहे, त्या विशुद्ध आत्म्यामध्ये कुठल्याच प्रकारचं स्फुरण असं काही होत नाही. आणि कारण त्यामधनं त्याला तो अविकारी आहे. तो आत्मा जो आहे निर्लेप आहे आणि अविकारी आहे, निरामय आहे. तर त्यातनं काही स्फुरण होत नाही. तो ज्ञानाची कधी ज्ञाप्ती मात्र. आणि तो त्यातनं स्फुरण ज्या परमात्म्यामधनं होत नाही, ज्या विशुद्ध परमात्म्यामधनं निरुपाधिक असा किंवा निर्गुण निराकार असा परमात्मा आहे, त्यातनं कुठलंच स्फुरण होत नाही. आणि मात्र तो ज्ञानमय आहे, जे ज्ञानाची कधी ज्ञाप्ती मात्र. आता इथे कधी म्हणजे कोंदण हा अर्थ दिलेला आहे आणि तो योग्यच आहे. तर आपण हा कोंदण हा शब्द पाहिला होता की जसं हिरा जे आहे ते एखाद्या अंगठीमध्ये ठेवण्यासाठी अंगठीचा जो हे तयार करतात, काय म्हणता येईल त्याला, साच्या तयार करतात की ज्यात तो हिरा मावेल, त्याला कोंदण म्हणतात. तर हे ज्ञानाचं कोंदण असं म्हटलं आहे. त्या शुद्ध रूपाला, शुद्ध आत्मरूपाला ज्ञानाचं कोंदण असं म्हटलं आहे, कारण तो ज्ञानमयच आहे. तो ज्ञाप्ती मात्र म्हणजे तो ज्ञानमयच आहे असा या ओवीचा अर्थ आहे. पुन्हा एकदा पाहू. काहीच न स्फुरता आधी, जे स्थळ असे अनादी. तो आधी अनादी परमात्मा जो आहे, ज्याचा केव्हा सुरुवात झाली किंवा ज्याला जन्म नाही आणि ज्याला अंतही याचा नाही आहे, ज्याची सुरुवात आणि अंत असं काहीच नाही, म्हणून तो अनादी आहे. आणि असा अनादी जो आहे परमात्मा, जो निरुपाधिक आत्मा आहे. आपण सौपाधिक आणि निरुपाधिक आपण पाहिलं होतं. तर असं जे ब्रह्म आहे किंवा असा जो आत्मा आहे, त्यात स्फुरण काहीही नाही आहे. त्यात काहीच स्फुरण नाही आहे, कारण ते निर्विकार आहे तो आत्मा. आणि त्या निर्विकार आत्मा जो आहे तो ज्ञानमय आहे. जणू काही तो ज्ञानाची कधी म्हणजे ज्ञानाचं कोंदण आहे आणि तो ज्ञाप्ती मात्र आहे, जाणीव मात्र किंवा ज्ञान मात्र आहे असा या 5व्या ओवीचा अर्थ आहे. आणि आता 6वी ओवी पाहू.
जे निष्कलंक ज्ञानघनानंद आपणची आपण स्वतः सिद्ध निजरूप विशुद्ध स्वसंवेद्य. त्या आत्म्याचंच पुढे वर्णन आहे, त्या निरुपाधिक परमेश्वराचं पुढे वर्णन आहे. जे निष्कलंक, तो निष्कलंक आहे, निरंजन आहे, अलिप्त आहे, शुद्ध आहे तो, आणि म्हणून निष्कलंक आहे तो परमात्मा. आणि तो ज्ञान घनानंद आहे. ज्ञान घन आणि आनंद घन आहे. तर घन यांनी शब्द सामान्यपणे घेतला, दोघांचा मिळून घेतला आणि ज्ञान घनानंद केलं. म्हणजे ज्ञान घन आणि आनंद घन म्हणून ज्ञान घनानंद. जे निष्कलंक ज्ञान घनानंद आपणची आपण स्वतः सिद्ध, स्वतः सिद्ध आहे. म्हणजे त्या परमात्म्याला कोणी सिद्ध करण्याची काही गरज नाही, तो स्वयंसिद्धच आहे. जसं सूर्य आहे हे काही सिद्ध करायची गरज नाही आहे. दुसरा कोणता तुम्ही सर्च लाईट घेऊन किंवा दुसरा कोणता आणखी ताऱ्याच्या प्रकाशामध्ये किंवा कुठल्याही प्रकाशामध्ये सूर्य काही सिद्ध होत नाही. सूर्य सिद्ध स्वतःच्या प्रकाशामध्ये जसा सूर्य सिद्ध होतो, तसा हा जो परमात्मा आहे, जो निष्कलंक आहे, जो ज्ञानघन आणि आनंद घन आहे, तो स्वतः सिद्धच आहे. त्याला दुसऱ्या कुठल्या प्रकारे सिद्ध करण्याची गरज नाही. तो तशा दुसऱ्या कोणत्या प्रकारे सिद्ध होऊ शकत नाही, कारण तो आहेच आणि स्वतः सिद्ध आहे. निजरूप विशुद्ध स्वसंवेद्य. हेच निजरूप आहे, त्याचं जे रूप आहे, स्वरूप म्हणून ज्याला म्हणतो आपण, तेच निजरूप किंवा तोच आत्मा. तर तो विशुद्ध आहे. आपण आत्ता पाहिलं निरुपाधिक आहे म्हणजे विशुद्ध आहे, त्याला काही उपाधी नाही आहे, असं विशुद्ध त्याचं स्वरूप आहे. आणि असा विशुद्ध असलेला जो आत्मा आहे, तो कसा आहे, स्वसंवेद्य असा आहे. त्याच्या संवेदना त्यालाच आहेत. तो स्वतःला जाणणारा आहे आत्मा, दुसरा कोणी त्याला जाणू शकत नाही. दुसरा कोणी आत्म्याला जाणू शकत नाही, कारण आत्माच सर्व काही आहे, दुसरं कोणी अस्तित्वच नाही आहे. त्यामुळे दुसरा कोणी नाहीच, तर मग त्याला जाणणार कोण? आणि म्हणून तो स्वसंवेद्यच आहे. स्वतःच त्याला काय मी आहे ते कळतं, म्हणून तो ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीमध्ये देखील स्वसंवेद्य हा शब्द वापरलेला आहे. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलं आहे. तर हे आत्मरूप आहे, ते स्वसंवेद्य आहे. आणि यांनी देखील हा स्वसंवेद्य जो शब्द वापरला आहे, तो आत्मरूपासाठीच आहे. एकूण ही जी 6वी ओवी आहे ती आता आपल्या लक्षात आली. ही फक्त त्या परमात्म्याचे गुण सांगणारे आणि लक्षणाने गुण, प्रत्यक्ष गुण परमात्म्यामध्ये कोणी सांगू शकत नाही, कारण गुण नाहीच आहेत परमात्म्यामध्ये. मग हे लक्षणाने सांगण्यात आलेलं आहे की तो निष्कलंक आहे, तो ज्ञानघन आहे परमात्मा, तो परमात्मा आनंद घन आहे, तो स्वतः सिद्ध आहे आणि तो निजरूपाने विशुद्ध आहे, तो स्वसंवेद्य आहे. असं लक्षणाने त्या परमात्म्याचं वर्णन केलं आहे. कारण परमात्म्याचं वर्णन तसं होऊ शकत नाही, कारण तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला काही कुठलंही विशेषण लागू शकत नाही, अशी स्थिती आहे. तर इथे 6वी ओवी संपली आणि आता 7वी बघूया. जे जाणेची जाणणे म्हणून नाही तेथे नेणणे, ते आपण एकपणे जाणे ना नेणे. आता इथे कवी असं म्हणतात, मुकुंदराज महाराज, जे जाणेची जाणणे, जे जाणणे आहे ते जे जाणतो असा याचा अर्थ. असे हे स्वसंवेद्य रूप जे आहे ते जाणण्यालाही जाणते, म्हणजे ज्ञान विज्ञान सर्व काही जाणते. पुन्हा एकदा सांगतो, हे परमात्म्याचं जे स्वसंवेद्य रूप जे आहे ते स्वतः एक ज्ञानमय आहे, पण ते दुसरं काही आहे त्यालाही जाणतं, ते जाणण्यालाही जाणतं. दुसरा जर कोणी जाणता असला तर त्या जाणत्याचं ज्ञानही हे जाणतं, असं स्वतः हे ज्ञानरूप किंवा जाणण्याचं रूप आहे, असा याचा अर्थ.
म्हणून नाही तेथे नेणणे, आणि म्हणून तिथे अज्ञान असं काही नाहीच परमात्म्याजवळ, सर्व ज्ञानच आहे. आता आलं आपल्या लक्षामध्ये की जेथे कुठे काही जाणणं असलं, जेथे कुठे ज्ञानग्रहण असलं, कुठल्याही प्रकारचं ज्ञान विज्ञानाचं ग्रहण असलं, त्यालाही जाणणारं, मग त्याचंही ते ज्ञान ग्रहण करणारा असा तो परमात्मा, जाणेची जाणणे असं ते स्वसंवेद्य रूप आहे, जे जाणण्यालाही जाणते, ज्ञान विज्ञान सर्व जाणते. म्हणून तेथे अज्ञान असे काहीच नाही. ते स्वरूप स्वसंवेद्य आहे व दुसरे काहीच नसल्यामुळे तेथे ज्ञान अज्ञान काहीच नाही. ते आपण एकपणे जाणे ना नेणे, ते एकटंच एक स्वतः आहे, फक्त दुसरं कोणी नाही तिथे. हा एकमेव तू आत्मा आहे, आत्माच आहे, आणि दुसरं कोणी तिथे अस्तित्वच नाही. त्यामुळे जाणीव किंवा त्याला ज्ञान अज्ञान असा काही प्रकारच तिथे नाही आहे. तोच एक सर्व जाणणारा आहे भगवंत, असा या 7व्या ओवीचा अर्थ. आपण एक ओवी आणखी पाहून घेऊ आणि मग थांबवू. आता ही 8वी ओवी. ते परिपूर्ण एकले, म्हणून दिसावे हे खुंटले, घनानंद कोंदाटले स्वस्वरूप, अशी ही ओवी आहे. आता पुढे असं कविराज म्हणतात की ते जे स्वस्वरूप परिपूर्ण आहे ते परिपूर्ण एकले. आपला तो एक पूर्णाहुतीचा श्लोक आहे ना, कोणता तो, ओम पूर्णात पूर्णमिदम जो श्लोक आहे, तर असा हा परिपूर्ण परमात्मा जो आहे तो एकमेव आहे आणि एकटाच आहे आणि तो परिपूर्ण आहे, असं इथे म्हणणं आहे. ते परिपूर्ण एकले, म्हणून दिसावे हे खुंटले. दुसरं काय दिसणार आहे मग? दुसरं काही उरलंच नाही तर. त्यामुळे ते खुंटलेलं आहे. ते स्वरूप परिपूर्ण आहे. त्यात द्रष्टा, दृष्टी आणि दृश्य हे तिन्ही एकत्र आलेले आहेत. ही जी त्रिपुटी आहे, कोणती त्रिपुटी असते? एक पाहणारा असतो, एक दृश्य असतो आणि दृष्टी असते, की ज्या दृष्टीमुळे त्या पाहणाऱ्याचा आणि दृश्याचा संबंध येतो. हे तिन्ही प्रकार, या तिन्ही ही जी त्रिपुटी आहे ही त्या परमात्म्यामध्ये संपलेली आहे, खुंटलेली आहे, थांबलेली आहे. आणि त्याच्यामुळे घनदाट कोंदाटले स्वस्वरूप आहे. त्यामुळे त्याला दुसरे काही पाहण्याची गरज नाही, असे ते घनानंद स्वरूप स्वस्वरूप आहे. आणि घन आनंद म्हणजे आनंदाने एक रस असलेले, एक जीव असलेले, सर्वत्र आनंद आनंद असलेले आणि कोंदाटले. कोंदाटले आपण म्हणतो, याचा अर्थ चारी जी काही जागा आहे ती पूर्ण त्या आनंदाने व्याप्त केली आहे, असं ते स्वस्वरूप आहे. त्या स्वस्वरूप म्हणजे परमात्म्याचं रूप आहे, असं या याच्यामध्ये. परिपूर्ण जे आहे, परिपूर्ण एकले, त्याला परिपूर्ण म्हटलं आहे. कारण त्याच्यात काही कमी, परिपूर्ण का म्हटलं ईश्वराला, परमात्म्याला? कारण त्यात कमी असं काही नाहीच. तुमच्या आमच्यामध्ये खूप कमी आहे आणि म्हणून आम्ही खूप अपेक्षा करतो की हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण पामरच आहोत. आपण म्हणतो ना मानव पामर, तसे मानव पामरच आहोत. आपल्या अपेक्षा काही संपत नाही, आपल्या इच्छा वासना काही संपत नाही. पण भगवंताचं तसं नाही, तो परिपूर्ण आहे. त्याला कशाला काय पाहिजे? त्याला गरजच नाही आहे. आणि एकदा हे जे वाचतोय आपण, हे ज्ञान ज्या माणसाला होतं आणि जो ज्ञानी होतो तो देखील त्याच अवस्थेमध्ये जातो, तो देखील परिपूर्ण होऊन जातो. त्याला कशाची गरज भासत नाही. कारण ज्ञानी होणे याचाच अर्थ परिपूर्णता येणे. आणि परिपूर्णता आली म्हणजे काय होईल की ह्या ज्या कोणत्या त्रिपुटी आहेत, आमचे खपती महाराज पण आम्हाला ही त्रिपुटी सांगायचे, आमचे गुरु खपती महाराज, की ह्या ज्या त्रिपुट्या ज्या आहेत या इथे संपतात. म्हणून दिसावे हे खुंटले, हे द्रष्टा, दृश्य आणि दृष्टी ही जी त्रिपुटी आहे ही ते संपते, खुंटते, म्हणजे निष्क्रिय होते. त्याची काही गरज पडत नाही. कारण त्याच्यामधला
द्रष्टा फक्त राहतो, दृष्टीही संपते आणि दृश्यही संपतं. ते पुढे कदाचित येईल, सांगतील आपल्याला. घना आनंद कोंदाटले, तो असा आनंद जे आहे तो कोंडाटलाय, खचखचून भरलेला आहे असा त्याचा अर्थ. आणि घनरूप झालेला आहे, आणि असा तो आनंद जो भरलेला आहे पूर्ण, तर तेच काय आहे, तेच स्वस्वरूप असं आहे. ओवी एकदा वाचतो आणि संपवतो. ते परिपूर्ण एकले, म्हणून दिसावे हे खुंटले, घनानंद कोंदाटले स्वस्वरूप. अशी आपण 8वी ओवी आता संपवलेली आहे आणि इथे आपण थांबवू. उद्या 9व्या ओवीपासून परत सुरू करू. सर्वांना माझे आशीर्वाद.